ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ರೈತ ವಿರೋಧಿ ಇನಾಮದಾರರಿಗೆ ರೈತ ವಿರೋಧಿ ಇನಾಮದಾರರಿಗೆ ಹನ್ನೊಂದು ಸಾವಿರ ಎಕರೆ ಭೂಮಿ ತಗೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನೆ ಇನಾಮದಾರರಿಗೆ ರೈತ विरोधी इनामदारांना अरेस्ट ಮಾಡಲೇಬೇಕು. काम करावा म्हणून हे 4 व्यवस्थाला आम्ही बनवलेले आहे. आमच्या बाबासाहेब आंबेडकरची हे व्यवस्थामध्ये हे मूळ आमचा आशय राखण्यासाठी हे 4 व्यवस्था काम करायलाच पाहिजे होतं. आता काय व्हायलंय, शासकांग व्यवस्था एकदम भ्रष्ट झालेले आहे. आम्हाला दुर्गती आलेली आहे. ते शासक आम्ही वोट घालतो, आम्हाला लाज वाटते. एक सेकंड म्हणजे कार्यांग व्यवस्था भ्रष्ट झालेलं आहे. कायद्याप्रमाणे काम करत नाही. हे शासकांग व्यवस्था इशाऱ्यामध्ये काम करते. आणि न्यायांग व्यवस्था आता दिल्लीची काय आहे, दिल्लीची सर्वोच्च न्यायाधीश त्यांच्या घरी पैसे भेटते, अजूनपर्यंत कारवाई होत नाही. ह्याला कोणाला विचारायचे? न्याय व्यवस्थामध्ये आम्ही न्याय विचारला गेलं तर आम्हाला अन्याय केला तर कोणाला विचारायचे? हे असं आम्ही आता गप्प बसणार नाही. कंटेम्प्ट होऊ दे, आम्हाला फाशी होऊ दे. आमचं स्वातंत्र्य लढाई केलेल्या महानीयाला आमचं बलिदान बी आम्ही देऊ शकतो. तर असं प्रजाप्रभुत्वाला घात करायला आम्ही देणार नाही. प्रजाप्रभुत्वाला नष्ट करायला देणार नाही. रैताला अन्याय व्हायला देणार नाही. हे कुठलं संगोळी रायण्णाला पकडून दिलेले माणसाला तुम्ही घातकी नाम दिलेले, आता तुम्ही कारवाई करताय. लाज वाटायलाच पाहिजे. न्यायालयाला लाज वाटायलाच पाहिजे. शासकांना न्याय वाटायलाच पाहिजे. कार्यांगाला न्याय वाटायलाच पाहिजे. ಗೆಲ್ಲಿಯಲಾದಂತ ಘಟನೆ ನ್ಯಾಯವನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇವತ್ತು ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಕಂಟೆಂಪ್ಟಿಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ತಲೆಯನ್ನು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇದ್ದೇವೆ. कित्तूरमध्ये जे काही इनामदार फॅमिली आहे, जवळजवळ 10,000 एकर शेत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही शेतकरी संघटनेच्या, रैत संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलन केलेलं आहे. कारण ब्रिटिश कालीन ते शेत आहे आणि तो कायदा काय आहे की जो शेतकरी शेत करतोय त्याचं त्याला शेत द्यायला पाहिजे. मात्र असं असताना सुद्धा इनामदारांनी राजकीय प्रेशर वापरून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यावरच एफआयआर दाखल केलेला आहे आणि त्यांना 10,000 रुपये दंड आणि जे अरेस्ट वॉरंट केलेलं आहे ते चुकीचं आहे. कारण का की आम्ही शेतकऱ्यांना मागायचा न्याय तो जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे न्याय मागायचा आणि त्यात तुम्ही का हस्तक्षेप करता? अशा पद्धतीचं जे त्यांच्यावर अरेस्ट वॉरंट काढलेलं आहे ते चुकीचं आहे. म्हणून आम्ही सर्व शेतकरी न्यायासाठी, कारण जर आपण विचार केला तर जिल्हाधिकारी म्हणजे सेशन कोर्टावरच जर वॉरंट निघत असेल तर तुमच्या आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाकडे? त्याच्यासाठी हे चुकीचं आहे. कोर्टाने सहानुभूती दाखवावं, त्याचा अभ्यास करावा आणि ते वॉरंट पाठीमागे घ्यायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांना ते इनामदारांची जी काही नावं आहेत ती कमी करून शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे. जर नाही दिली तर इथून मागे सुद्धा आम्ही रैत संघटनेच्या वतीने आंदोलन केलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये तीव्र प्रकारचं आम्ही आंदोलन करू. राजू पवार, रैत संघटना राज्य कार्याध्यक्ष.